हाय, तर हा आहे माझा 4th व्लॉग. तर आज आहे फ्रायडे, उद्या सॅटर्डे 21 मार्च माझा बर्थडे आहे उद्या. तर मग विचार केला एक सॅटर्डेला सुट्टी टाकूयात, म्हणजे सॅटर्डे संडे वीकेंड होऊन जाईल. आणि मग नेहमीचीच माझी ट्रेन दिवा रोहा 8:45ची पकडली. आणि फ्रायडे होता त्याच्यामुळे इतकी गर्दी नव्हती त्या ट्रेनला. विचार केला की 10-10:15पर्यंत मी पोचेल, बट सिग्नल लागला होता त्याच्यामुळे खूप लेट झाला. जवळजवळ मी 11ला उतरले ट्रेनमधून आणि मग रिक्षा पकडली आणि जवळजवळ मी 11:15पर्यंत घरी पोचले. आणि खरं सांगू उद्याचा काय प्लॅनही नाही आहे कुठे फिरायचा वगैरे, बट काहीतरी नक्की होईल. तर माझा हा व्लॉग एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी घरी पोचले, जेवले आणि मग तुम्ही बघू शकता वाजलेत 12. सो इट्स माय बर्थडे, हॅपी बर्थडे टू मी. आणि मी जवळजवळ सगळ्यांचे रिप्लायज करून जवळजवळ मी 2ला झोपली. बट ये सकाळी लवकर उठली 6:30ला, कारण का मेसेजेस इतके येत होते मला की उठावंच लागलं. आणि मग सकाळी माझ्या फ्रेंडचा कॉल आला की आज संध्याकाळी आपण भेटूयात आणि गार्डनला जाऊयात. आमच्या बिल्डिंगच्याच मागे एक गार्डन आहे, शिवसृष्टी गार्डन रोहामध्ये. तर तुम्ही बघू शकता तिथे मस्त कुंडलिका नदीचा व्ह्यू आणि मस्त सनसेट होता. खूप भारी वाटत होते तिथे चालायला. आणि संध्याकाळी खूप गर्दी असते त्या ठिकाणी. तर मग तिथे बराच वेळ फिरलो, सेल्फीज काढल्या, फोटोज क्लिक केले आणि नंतर विचार केला की आतमध्ये जाऊयात. कारण का मी आता जेव्हापासून ते किल्ले वगैरे तिथे बनवले तेव्हापासून मी आतमध्ये गेले नाही. तर मग आतमध्ये गेलो. तिथे 20 रुपये चार्जेस आहेत पर पर्सन. तर मग माझी फ्रेंड होती, तर आम्ही 3 जण होतो, तर आम्ही गेलो आतमध्ये. आणि मग तुम्ही बघू शकता तिथे किती छान व्ह्यू आहे आणि मस्त शिवस्मारक पण आहे. आणि असे किल्ल्यांचे असे छोटे छोटे किल्ले बनवलेले आहेत. तर तुम्ही फर्स्ट बघू शकता इथे किती किल्ले बनवले आहेत. आणि आतमध्ये गेल्यावरती खरंच खूप भारी वाटत होते तिथे. आणि त्यांनी इतकं स्वच्छ ठेवलं, ते खूप मस्त वाटत होतं. आणि तिथे फर्स्ट तुम्ही बघू शकता राज्याभिषेक सोहळा होता, त्याची अशी प्रतिकृती बनवलेली आहे. त्याच्यानंतर साईडलाच रायगडाचा एक छोटंसं असं किल्ला बनवलेला आहे. त्याच्यामध्ये मस्त शिवाजी महाराजांची अशी स्मारक होतं, खूप भारी होतं. आणि नंतर मग दुसरा किल्ला होता सिंधुदुर्ग. तर त्याचाही तुम्ही बघू शकता किती मस्त, ते एकदम असं छान बनवलं की तुम्ही म्हणजे असं ओळखू शकता की नक्की हा कुठला किल्ला आहे. तर भारी वाटत होते तिथे गेल्यावरती. आणि तिथे लोकही इतके आले होते कारण का सुट्टी होती, सॅटर्डे होता आणि संध्याकाळच्या वेळेला खरंच खूप गर्दी असते तिथे. आणि त्याच्यानंतर मग हा प्रतापगडचा किल्ला आहे. त्याच्या मशाले वगैरे असं थोडं रिअलिस्टिक वाटत होतं, ते बघायलाही खूप भारी वाटत होतं. तिथे आतमध्ये जाऊन आपण फोटोज क्लिक करू शकतो. तर मग हा आहे शिवनेरी किल्ला. आणि ते खूप कपल शूट वगैरे पण होतात, प्री वेडिंग शूट वगैरे, कारण का इथे असं खूप झाडं वगैरे खूप आहेत आणि फोटोज खूप मस्त येतील. कारण का इथे सनसेटलाच इतका छान व्ह्यू होता. आम्हीच इतके फोटो काढले की खरंच खूप भारी व्ह्यू होता. आणि शिवाजी महाराजांचं स्मारक खरंच खूप मस्त आहे. जेव्हा शिवजयंती वगैरे होती तेव्हा इथे खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. तर खूप बघण्यासारखा असतो. आणि प्रत्येक कार्यक्रम रोहामध्ये आता गरबे वगैरे सगळं होतं, ते ह्याच गार्डनच्या साईडला सगळं होतं. तर मग आम्ही तिथे थोडं फिरलो. इथे छोट्या मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन पण आहे. आणि नंतर मग सगळं बघितल्यानंतर मग खूप फिरलो, जवळजवळ 1-1.5 तास फिरलो तिथे आम्ही. आणि मग नंतर निघालो. आणि नंतर फ्रेंड बोलली की चल आज तेरा बड्डे आहे, मैं पार्टी देती हूँ. मला ठीक आहे. तर मग आम्ही बसलो बाईकवरती आणि मग निघालो. आणि खूप विचार केला की काय खायचं. तर ऑल टाईम फेवरेट पावभाजीचा प्लॅन झाला आमचा. तर मग रोहामध्ये सुरुची हॉटेल आहे, तर विचार केला की तिथे जाऊयात. आणि हेही नवीन आता झालं इथे रोहामध्ये. आणि हा आमचा मार्केट, इथे भाजी मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे. तुम्हाला दाखवते बघा, हे आहे मच्छी मार्केट. आतमध्येही आहे आणि बाहेरही आहे. आणि ते भाजी मार्केट पण हाच लाईनला आहे. आणि तिथून पोचलो आम्ही हॉटेलमध्ये आणि ऑर्डर केली पावभाजी. तर तिच्याकडून ट्रीट होती. ॲक्च्युली बड्डे माझा होता, पण तिच्याकडून ट्रीट होती. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लवकरच आपण भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तर थँक्यू सो मच.